मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि कुठं आलो माहिती का मंडळी? आता आलो ही आहे ना माझ्या पाठीमाग आहे तवांग मॉनेस्ट्री. भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात 2 नंबरची मोठी ही आहे तवांग मॉनेस्ट्री. मंडळी इथं आतमध्ये ना किल्ल्यासारखे आहेत ना घर आहेत आतमध्ये लोक राहतात. आतमध्ये व्यवस्थित आहे ना सगळे जवळपास 400-500 लोक राहू शकतात. हे समुद्र सपाटीपासून जवळपास हे 10,000 फूट उंचीवरती आहे. असलं निसर्ग सुंदर आहे मंडळी. याच्या स्वर्गात असल्यासारखंच आहे. माझ्या पाठीमागं पहा तुम्ही कसा दिसतोय असं डोंगर, कसे ढग उतरलेले आहेत. हे आहे जगातील आहे ना 2 नंबरची सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे. इथे ना बौद्ध भिक्खूंसाठी हे पवित्र ठिकाण आहे एकदम, आणि आपल्यासाठी इथे पवित्रच आहे मंडळी. फार सुंदर दिसतंय. आतमधले पण तुम्हाला किल्ल्यांची घरं वगैरे कशी छोटी छोटी आतमध्ये गेले की दाखवतो. बाजूला घरं आहेत राहण्यासारखे. नेमकी मॉनेस्ट्री कुठे आहे मग? मॉनेस्ट्री वर राहिली का? मला वाटतं ही आतली घरांची राहण्याची व्यवस्था आहे का ना बौद्ध भिक्खूंची. चला अजून पुढे जाऊ. अहो हे ना बरं का, आपल्याकडे किल्ल्यामध्ये कसं जुन्या काळामध्ये राहायची वगैरे व्यवस्था असायची, तसं आहे मॉनेस्ट्रीवर आहे. आणि मॉनेस्ट्रीमध्ये 400-500 लोक राहू शकतात अशी व्यवस्था आहे बघा इथं. बघा तरी म्हणलं काय दिसतात अशी घरं कशी काय दिसतात मॉनेस्ट्रीमध्ये. हे बघा आता मॉनेस्ट्री दिसली बरं का. ही आहे मॉनेस्ट्री, तवांग मॉनेस्ट्री. हे पहा मंडळी इथं आहे ना तवांग मॉनेस्ट्रीच्या बाहेरचा हा झेंडा. आणि आता मॉनेस्ट्री बंद आहे बरं का. आलो आहे आपण इथं. सकाळचे वाजले 7:45 आणि हे पहा तुम्हाला 360मध्ये ना ही मॉनेस्ट्री दाखवतो. जगातील 2 नंबरची सर्वात मोठी आहे ही मॉनेस्ट्री, आणि भारतातील सर्वात मोठी. म्हणजे पहा ह्या मॉनेस्ट्रीचं किती महत्त्व असेल. म्हणजे बौद्ध भिक्खूंच्यामध्ये त्यांच्यामध्ये किती मोठं त्यांच्यामध्ये. आतून पण पहा बरं का म्हणले. आपल्याला वाटलं तर बंद आहे एवढ्या सकाळी सकाळी, परंतु तो माणूस भेटला म्हणला काही नाही प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा 360मध्ये ना तुम्ही आतून जरा पाहण्याचा प्रयत्न करा ही मॉनेस्ट्री कशी काय दिसते. आता लाईट वगैरे काही लावलेली नाही यांनी. चप्पल काढली आम्ही पायातली, पण असले डेंजर पायी हे होतं ते. हे अशा पद्धतीने ना तवांग मॉनेस्ट्री आपण पाहू शकतो.